मी विनंती करतो आदरणीय सूरजजी गुरव यांना की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय। मॅचकडे जाऊया। सलामीची जोडी मैदानात दाखल आहे। स्ट्रायकर एंडवरती फलंदाज दिलीप सावंत आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय तुषार मसे। स्ट्रायकर एंडवरती दिलीप सावंत, नॉन स्ट्रायकर एंडवरती तुषार मसे, तर गोलंदाजी मार्कवरती अरविंद बांगर। चांगली गोलंदाजी। आता मात्र पहिल्या चेंडूंवरती बॅक टू बॅक 2 चौकार आल्याच्या नंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत। अरविंद बांगरची रणनीती, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक या मॅच कडे पाहतोय आपण। सह्याद्री वॉरियर्स वर्सेस श्री सिद्धिविनायक गुडवन। काय चपलाई झाली क्षेत्ररक्षणाची। तत्पूर्वी आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सईद सलामत या ठिकाणी दोनही फलंदाज पाहायला मिळाले। वैजनाथचे अष्टपैलू खेळाडू आदरणीय सूरज गुरव आपण मंचावरती यायचंय। वैजनाथ उपसरपंच, वैजनाथ ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच तथा एक अष्टपैलू खेळाडू सूरजजी गुरव यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे। स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत। या ठिकाणी विकेट आले, आपण पाहतोय परतावं लागतंय। तुषार मसेला झटका बसतोय या ठिकाणी सह्याद्री वॉरियर्सला। वन डाऊनच्या विकेट वरती आपण पाहतोय प्रतीक मसे मैदानात दाखल। पहिलं षटक या ठिकाणी समाप्ती पथावरती आलं। या गुरव साहेब, आपण एक अष्टपैलू खेळाडू आहात, त्याच्यातून आता सध्या राजकीय प्रवास तुमचा आम्ही पाहतोय। आमच्याकडे थोडी माहिती उशिरा पोहोचली। स्वराजकडे सांघिक कोट्यातलं दुसरं षटक प्रगतीपथावरती येतंय। स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। मागच्या सामन्यामध्ये हिरोगिरी केली होती, आपल्या फलंदाजीची दादागिरी दाखवली, जादुई फळी प्रतीक मसे। हा सुंदर फटका येतोय। सध्या 38 सर्कल या चेंडूवरती भेदलं जातंय। थोडी क्षेत्ररक्षणाची फंबल पाहायला मिळाली आणि इथे मात्र एक धाव कन्वर्ट झाली आहे। धोका पत्करला होता प्रतीक मसेने मैदानात धावबादच्या स्वरूपात, परंतु तो धोका टळला। परंतु या क्षणाला पाहायला गेलं तर स्वराजकडे या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव खर्च करतोय। स्ट्रायकर एंडवरती आता फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दिलीप सावंत। त्रिफलाची दांडी गोल या क्षणाला आपण पाहतोय। विकेट नंबर 2 बॅक टू पवेलियन। डीजे तुझ्या आधी केलं मी ऑप्शनला नव्हतं, मला कर्ज विभागाची काय नाही घेतली। आलो ना मी, निघून गेलो म्हणजे ऑप्शन नाही केलं मी। स्वराजकडे सध्या मैदानावरती वादळ पाहायला मिळते, परंतु इथे मात्र विकेट सलामीच्या जोडीच्या पाहायला मिळाल्यात। अरविंद बांगरने शेवटच्या चेंडूवरती परतावलंय ते तुषार मसेला आणि इथे आता मात्र स्वराज कडेने दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केले। परतले ते दिलीप सावंत। स्ट्रायकर एंडवरती आता फलंदाज
सुभाष रटाटे आणि थोडी मजल पाहायला मिळतो या ठिकाणी. खऱ्या अर्थाने सामना दोनही संघांसाठी फार महत्त्वाचा आहे. जो जिंकेल तो टॉप 8 मध्ये दाखल होईल आणि जो हरेल तो मात्र या स्पर्धेतून बाहेर होईल. हा सुंदर फटका येतो या क्षणी. लॉंग ऑफ कडे चेंडूला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न प्रतीक मसेचा. या ठिकाणी एकेरी धाव आली. या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलंय. जाऊन पोहोचले ते अद्याप 12 या आकड्यावरती. पुढचा चेंडू सामना करेल तो सुभाष रटाटे. इथे मात्र पाहतोय अपील तंत्राचा वापर केला जातोय, परंतु चेंडू बाहेरच्या दिशेने होता हे सांगितलं पंचांनी आणि या ठिकाणी हा चेंडू मात्र डॉट येतोय. उत्तम दर्जाची गोलंदाजी आज खऱ्या अर्थाने फलंदाजांनी हे मैदान नाही गाजवलं मी म्हणेल, तर गोलंदाजांनी गाजवलंय. हा सुंदर फटका स्क्वेअर लेग रिजन. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर आलेला हा वन बाउन्स चौकार. डीजे यस थँक्यू डीजे. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय वैजनाथ ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच तथा एक अष्टपैलू खेळाडू आदरणीय सूरज गुरव येथे उपस्थित आहेत. यांचं सन्मान करण्याची विनंती मी आमचे गणेशजी रसाल यांना करतो. इथे 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 2 षटकाच्या अंती 16 धावा या धावफलकावरती आल्यात आणि विकेट आपण पाहायला गेलं तर अद्यापपर्यंत 2 विकेटचं नुकसान. सांघिक कोड्यातलं तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती येतंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुनश्च पाहायला मिळतोय या ठिकाणी अरविंद बांगर. पहिलं षटक इकॉनॉमिकली फेकलं गेलं, परंतु 9 धावा खर्च झाल्या, 1 विकेट आली. परंतु आता मात्र या क्षणी सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय. इथे मात्र उंची आहे. स्क्वेअर लेग रिजनचा क्षेत्ररक्षक तैनात. इथे झटका बसणार प्रतीक मसेच्या पारीचा अंत. हा मोठा झटका आहे सध्या तरी पाहायला गेलं तर सह्याद्री वॉरियर्सला. डीजे मैदानात आपण पाहतोय आता मात्र स्वतः संघ मालक समीर मसे मैदानात पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूचा विचार करायला गेला अरविंद बांगरने विकेट प्राप्त केली प्रतीक मसेची आणि त्याच्यानंतर मात्र आता एकेरी स्वरूपातली धाव देतोय. सुंदर फटका येतोय. वॉट एलिव्हेशन मल्टी हिट या ठिकाणी पाहायला मिळतोय समीर मसेच्या फळीमधून. डीजे
हा माल्टी हिट संघाची परिस्थिती चांगली करतोय. आता मात्र उंची आले, उंची खाली स्वतः गोलंदाज आपल्या फॉलोथ्रू मध्ये हा झेल टिपताना दिसून येत आहेत. समीर मसेला सुद्धा परतावं लागेल. समीर भांडे काही त्यांची आहेत ना जी कसंच नाही आम्ही जरी कॉमेंट्री केली ना तरी पहिले 4-5 बॅट्समॅन लक्षात राहतात, 4-5 बॉलर लक्षात. इथे मात्र सुभाष रटाटेच्या पारीचा अंत. वाताहतीला सुरुवात झाली. मित्रांनो असं म्हटलं जातं ना की घर फिरले की घराचे वासे फिरायला सुरुवात होते. इथे मात्र सह्याद्री वॉरियर्स फार मोठ्या संकटात आहे. बॅट्समन प्लीज जरा घाई करायची आहे, कारण खरं आहे ते तुमच्यासाठी सगळं महत्त्वाचं आहे. कारण सूर्य जसा अस्ताला जाईल ना तसा त्याचा त्रास तुम्हाला होणार आहे. विकेट हॅट्रिकच्या कगारवरती अरविंद बांगर. इथे मात्र अपील केलं गेलं परंतु चेंडू सरळरित्या यष्टीरक्षकाच्या हातात पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी मात्र तिसरं षटक समाप्ती पथावरती येत आहे. 3 षटकाच्या अंती विचार करायला गेलं धावफलकावरती अद्यापपर्यंत 5 विकेटचं नुकसान आणि 23 धावा धावफलकावरती आहेत. सह्याद्री वॉरियर्स आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय श्री सिद्धिविनायक 11 संघ. बॉलर नेम कोण आहे? निलेश. निलेश बॉलर नेम संदेश आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आलेत. स्ट्रायकर एंडचा फलंदाज समीर मांडे, तर नॉन स्ट्रायकर एंड वरती सचिन लोभी. सुंदर गोलंदाजी आहे परंतु इथे आणखी एक झटका. झटका क्रमांक 6 बॅक टू पवेलियन. डीजे थँक्यू डीजे. कसं असतं अजय, आपण पाहतोय बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहिल्या, कधी कधी लो स्कोरिंग मॅच रफ अँड टफ सुद्धा होताना दिसल्या आणि कधी कधी ज्यांच्यावरती हुकुमाची अपेक्षा आपण केली खऱ्या अर्थाने असं वाटलं होतं की हुकुमाच्या अपेक्षांनी बरंच काही सांगून देईल. प्रतीक मशे मैदानातून परतले असं वाटलं होतं सह्याद्री वॉरियरच्या धावसंख्येला उभारी देतील, परंतु घडलं वेगळं. इथे गोलंदाजांचा वरचष्मा कायम आहे. स्लोवर डिलिव्हरी. इथे मात्र चांगल्या पद्धतीचा नो बॉलचा इशारा. मला वाटतं पिचिंगच्या बाहेर चेंडू पडलाय. यस, अंपायर एक चांगला निर्णय. खऱ्या अर्थाने हे अंपायर प्रत्येक खेळाडूला कठोर वाटतील, मी स्पष्ट बोलतो कठोर वाटतील, परंतु त्यांना माहिती आहे इथे क्रिकेटरसाठी निर्णय किती महत्वाचा आहे. शॉर्ट पिच चेंडू हाई वाईट आउटसाइड द लेग स्टंप. फ्री हिट कंटिन्यू असेल. या ठिकाणी पाहायला गेलं तर इथे हा चेंडू मात्र डॉट आलाय.
फ्री हिटचा फायदा उचलता आला नाही फलंदाजाला. अधिकृत 2 चेंडूंची पैकी धावफलकावरती गोलंदाज संदेशच्या माध्यमातून इथे फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र येतोय जमिनीला घासत पुसत. शांत गतीचा चेंडू आणि या ठिकाणी आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये यस. जाऊया पंचांचा थर्ड डिसिजन कडे. कमिटी मेंबर्स विनंती करतो या सर्वजण रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलाय. यस नरेश दादा, जयदास दादा, अर्चंद्र यादव, निलेश दादा या आपण सर्वांनी. यस डिसिजन पेंडिंग आहे. यस थोडं थांबा, डिसिजन पेंडिंग आहे. यस अंपायर बॅट्समन आउट. यस इथे मात्र फटका केला जातोय. एक धाव येते. एका धावेच्या माध्यमातून धावफलक पुढे सरसावलंय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. धावफलक 27 या आकड्यावरती. हा सुंदर फटका घेतोय सध्या फलंदाजाच्या फळीमधून आलेला हा मल्टी हिट, बिग हिट. डीजे इथे मात्र उंची आले. उंचीखाली क्षेत्ररक्षक तैनात. याही फलंदाजाला परतावं लागेल. अफलातून गोलंदाजी आज आपण मैदानावरती पाहतोय श्री सिद्धिविनायक 11 या संघाची. या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपलाय. 8 विकेटचं नुकसान पाहायला मिळतंय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 33 या आकड्यावरती. जरा स्पीडअप करा. प्रत्येक खेळाडूला विनंती आहे.
चेंडू मात्र जर पाहायला गेलं तर मी म्हणेल क्षेत्ररक्षकाच्या पर्यंत पोहोचला होता, परंतु या ठिकाणी प्रयत्नच झाला नाही दोन्ही क्षेत्ररक्षकांचा. चेंडू आपण पाहतोय जातोय सीमारेषेबाहेर. हा चौकार. प्रयत्न करायला पाहिजे होते, प्रयत्नांना यश येतं मित्रांनो. म्हटलं जातं प्रयत्नांती परमेश्वर असतो, परंतु या ठिकाणी प्रयत्नच झाला नाही. अरविंद बांगर असेल आणि त्याच्या समोरून आलेला खेळाडू, प्रयत्न फार चांगले होते परंतु त्यांना यश देता आलं नाही. गोलंदाजी मार्क वरती निखिल बांगर. हे आमचे पंच आहेत. आता बऱ्याच जणांच्या भुवया उंचवल्या असतील. हा चेंडू फेकल्याच्या नंतर आता पंच काय डिसिजन देणार. हा चेंडू डॉट. लोअर फुलटॉस. या ठिकाणी लॉलीपॉप चेंडू दिला होता, फलंदाजाला संधी साकारता आली नाहीये. इथे मात्र फलंदाज बाद. विकेट नंबर 9. राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू गोल्डन स्पॉट वरती आला, फटका केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात होणार, चेंडू उचलणार, फेक करणार. तत्पूर्वी मात्र या 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलंय, जाऊन पोहोचलंय 40 या आकड्यावरती. इथे मोठा फटका येतोय. या फटक्याने चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. आलेला हा षटकार. यस, थँक्यू डीजे. अनिकेत टोंबरेच्या फळीमधून हा षटकार आपण पाहिलाय. जाऊया मॅच कडे मित्रांनो. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. धावफलक आहे 46 या आकड्यावरती. हाही फटका आपण पाहतोय, फटका फसलाय आणि इथे फलंदाजाला परतावं लागेल. यस, थँक्यू डीजे. थोडं थांबवेल. या ठिकाणी पाहायला गेलं तर इतिहास सुद्धा पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवरती का होईना परंतु ऑल आउट पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 46 या आकड्यावरती. विजयासाठी 47 धावसंख्येची गरज आहे. असं असताना डीजे तुम्हाला थांबवलंय कारण उद्याचे लॉट्स वाचू द्या. जाऊया अजय सरांकडे. यस, थँक्यू संदीप सर. बघा उद्याचे लॉट्स मी सर्वांसमोर प्रेझेंट करतोय. आजच्या दिवसाची जी शेवटची मॅच शिल्लक राहिली ती उद्या पहिली मॅच होईल. अर्श 11 वर्सेस खुशी स्वरूपा 11 अशी उद्याची पहिली मॅच होईल. ठीक सकाळी 8:45 वाजता मी म्हणेल तुम्ही इथे रिपोर्टिंग करा. 9 वाजता पहिला चेंडू मैदानावरती पडला जाईल. अर्श 11 आणि खुशी स्वरूपा 11 उद्याची पहिली मॅच सकाळी ठीक 9 वाजता सुरू होईल. त्यानंतर ज्या मॅचेस असतील आस्था 11 वर्सेस शिंगटे 11, स्वर्गीय प्रदीप भोईर 11 वर्सेस सावंत ब्रदर्स, रसाळ ब्रदर्स वर्सेस स्वर्गीय भास्कर 11, 35-35 टायगर वॉरियर वर्सेस स्ट्रायकर्स 11, आस्था 11 वर्सेस सावंत ब्रदर्स 11, स्वर्गीय प्रदीप भोईर 11 वर्सेस शिंगटे 11, रसाळ ब्रदर्स वर्सेस 35-35 टायगर वॉरियर्स आणि शेवटचा सामना असेल स्वर्गीय भास्कर 11 वर्सेस स्ट्रायकर 11. तर उद्या एकूण 9 सामने होणार आहेत.
तर ठीक सकाळी 8:45 वाजता इथे अर्श 11 आणि खुशी स्वरूपा 11 या दोन टीमने रिपोर्टिंग करायचं आहे. तर ॲडव्होकेट शैलेश चौले अर्श 11चे संघमालक कॅप्टन आणि खुशी स्वरूपा 11चे संघमालक विलासजी मोडक, संदीपजी तामाणे आणि कर्णधार आपण उद्या ठीक 8:45 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे. धन्यवाद. ओव्हर टू संदीप बोराडे सर. होऊन जाऊ द्या डीजे एक थोडंसे धून तुमच्या माध्यमातून. बॅट्समन प्लीज आता तुम्ही उशीर करू नका. थँक्यू तिथे थांबा. तो जुना येऊ द्या बाहेर. मॅच ऑन होते. बॅक टू क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो. जाऊया मैदानाकडे. सलामीची जोडी मैदानात दाखल. एकीकडे आपण पाहतोय दोनही बंधू मैदानात सज्ज झालेत. अरविंद बांगर आणि त्याच्या समेत निखिल बांगर ही जोडी मैदानावरती आहे. पहिल्या सामन्याचा विचार करायला गेलं तर दुसरी मॅच खऱ्या अर्थाने जी विजयी पथावरती नेली निखिल बांगर त्या मॅचचा हिरो होता श्री सिद्धिविनायक 11 या संघासाठी. परंतु स्ट्रायकर एंडवरती अरविंद बांगर. जरा आमच्या पंचांसाठी जोरदार टाळ्या घ्या. मी सकाळपासून सांगत होतो तुमच्या ऍक्शन येत नाही म्हणजे तुम्ही अपील त्या प्रमाणात करत नाही म्हणून आमचे पंच शांत आहेत. जशा अपील कराल ना तशा तुम्हाला त्यांच्या ऍक्शन पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. सुधाकर ऐनकर सध्या आपण पाहतोय मैदानावरती गोलंदाजी करतायत. इथे मात्र फटका खेळला जातोय. चेंडू जातोय स्क्वेअर आणि पाईंच्या मधून सीमारेषे बाहेर आलेला हा अरविंदचा षटकार. डीजे इथे सुद्धा खडे खडे स्टँडिंग डिलिव्हरी स्क्वेअर लेग रिजन सीमारेषे बाहेर बॅक टू बॅक दुसरा षटकार. डीजे इथे मात्र चुकी करतोय सुधाकर ऐनकर. आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू फेकतोय. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. कारण मित्रांनो प्रेशर मध्ये बऱ्याच जणांची शिट्टी वाजते कारण बॅक टू बॅक दोन षटकार आल्याच्या नंतर थोडा संकटात आहे सुधाकर ऐनकर. अलॉंग द कार्पेट सध्या चेंडू जातोय डीप कव्हर रिजन मधून सीमारेषे बाहेर आलेला चौकार. डीजे
संजय कडे यांच्याकडून पारितोषिक येत आहे. 2 षटकार टोकलेत अरविंद बांगर यांनी. सामना संपल्यानंतर आपलं 500 रुपीज कॅश प्राइज घेऊन जायचंय. इथे सुंदर फटका येतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन डिफाईन क्षेत्र जातोय सीमारेषेबाहेर आलेला चौका. थँक्यू. डीजे थांबा, थोडं थांबा. जरा स्पीड अप घ्या. इथे मात्र या षटकाचा विचार करायला गेलं तर 2 षटकार 2 चौकार अशा परिस्थितीत एक वाईट. 21 धावा धावफलकावरती आल्यात. 47 धावसंख्येचं टार्गेट. सांघिक कोट्याचं दुसरं षटक. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तुषार मसे. हा फटका येतोय पॉइंट कडून. स्वीपर कडे चेंडूला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. उचलणार फेक करणार. तत्पूर्वी 3 धावा पूर्ण. या 3 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलंय 24 या आकड्यावरती. इथे मात्र फटका येतोय. चेंडू सीमारेषेजवळ गॅदर केलं जात आहे. एकच धाव येणार. 25 धावा धावफलकावरती येत आहेत. 47 धावसंख्येचा पाठलाग आहे. अरविंद बांगर यांच्यासाठी पारितोषिक लागलं जातंय. बॅक टू बॅक 3 षटकार टोकणाऱ्या अरविंद बांगरला मात्र 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल उत्तम भोईर यांच्याकडून. बघा संदीप सर, याआधी जो षटकार केला होता त्यामध्ये आयवा कॅश पकडली होती दीपक मोडक दादाने. त्यांच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल जयदाजी बोडके साहेबांचं. यस यस. दीपक मोडक या आपण स्टेजकडे. सुंदर गोलंदाजी. आता मात्र कमबॅक चांगलं आहे गोलंदाज तुषार मसेचं मैदानात. सव्वीस धावा धावफलकावरती येत आहेत. सुंदर फटका आलाय परंतु मिस टाइम. इथे पाहायला गेलं संधी होती. संधीचं सोनं करायचं होतं. खरं म्हटलं जातं ना की आपण नेहमी म्हणतो मी वाघाच्या तोंडाला रक्त जर लागलं ना तर ते रक्त वाघ कधी विसरत नाही. मग ते मनुष्याचा असू द्या किंवा इतर प्राण्यांचा असू द्या. परंतु इथे ज्याच्या पलीची षटकारांची रणनीती आहे त्याला जीवदान देण्याचा प्रयत्न केलाय. इथे आहे फटका अफलातून. काय दोन्ही बंधूंची समजदारी आहे. हे कॉम्बिनेशन फार चांगलं आहे सिद्धिविनायक 11 या संघासाठी. कारण अफलातून फटकेबाजी आहे आणि इथे चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने धावफलक पाहायला मिळते 31 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. यस डीजे. यस थँक्यू डीजे. जरा स्पीडअप घ्या सामन्याला कारण आता मात्र येणारे चेंडू आहेत 18 आणि विजयासाठी 16 धावसंख्येची गरज. तर मी जयदादांना विनंती करेल की जयदाद आपल्या हस्ते 100 रुपये या ठिकाणी प्रदान करून टाका. दीपक मोडक यांनी आयवा झेल पकडला आणि स्पेशल प्राइज या ठिकाणी दीपक मोडकला या ठिकाणी प्रदान केलं जाईल.
सन्माननीय पात्र जिल्हा परिषद विभाग प्रीमियर लीगचे अध्यक्ष दुसऱ्या पर्वाचे जयदाजी बोडके यांचे सुपुत्र या ठिकाणी दीपक मोडक दादा आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये चला. आपल्याला या ठिकाणी जयदादांचा सुपुत्र ओमच्या हस्ते या जाऊया ठिकाणी मैदानाकडे. ओके, नक्कीच आयवा झेल टिपला होता दीपकजी मोडक यांनी. स्पीडअप करा जरा. त्यांच्यासाठी हे 100 रुपयांचं कॅश प्राईज आलंय. वेल, जयदाजी बोडके सरांकडून ते पारितोषिक होतं. अध्यक्ष असावा तर असा. जयदाजी बोडके पात्रच प्रीमियर लीगचे अध्यक्ष आपण पाहतोय. जबाबदारी घ्यावी तर पूर्ण, हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. झटका बसतोय, परतावा लागेल. विकेट नंबर 1 अरविंद बांगर. बॅक टू पवेलियन. अजून एक सामन्यात मॅच मध्ये मजा येणार. 17 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 16 धावसंख्येची गरज. महेश टोंबरे फलंदाजीसाठी वनडाऊनच्या विकेटवरती. अरविंद बांगर बाद जरी झाले असले तरी मात्र संघ टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करतोय. यस, मॅचकडे मात्र त्यांनी वेगळ्या कटाक्षाने आणून ठेवलंय, कारण नजर पाहिजे ती पाहण्याची, आणि ती नजर होती दोन्ही बंधूंमध्ये. वेल, थोडी अतिघाई केली. हा सुंदर फटका येतोय. या क्षणी क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव येणार. संत गतीचा क्रिकेट आता आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलंय. जाऊन पोहोचलंय 32 या आकड्यावरती. सुभाष रटाटे गोलंदाजी मार्क वरती. फटका खेलला जातोय. रिवर्स अटेम्प्ट. दुधारी तलवार. कटे तो सामने वाले की गर्दन, नहीं तो अपनी गर्दन कटने में देर नहीं लगती. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. हा चेंडू या ठिकाणी डॉट येतोय. आता मात्र मॅच आहे कुठे हा प्रश्न पाहायला लागेल, कारण याचं उत्तर आता खेळाडूच देत आहेत. कारण इथे 14 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता. हा फटका येतोय. उंची गाठले. उंची खाली क्षेत्ररक्षक तैनात, आणि इथे मात्र परतावा लागेल. हे प्रेशर आहे. संदेशच्या पारीचा अंत होतोय. टू डाऊनच्या विकेट वरती फलंदाज महेश. संदेश फलंदाजी मार्क वरती. महेशच्या पारीचा अंत आपण पाहिलाय. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. सध्या मैदानात काय चाललंय, तमाम क्रीडा रसिक प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच. आता येणारे 12 चेंडू आहेत. विजयासाठी 14 धावसंख्येची गरज. खास करून कौतुक करेल सुभाष रट्टाटेचं. रनआउटच्या स्वरूपात अरविंद बांगरला परतावलं, त्याच्यानंतर महेशच्या पारीचा त्याने अंत केला. असं करत असताना ज्यावेळी 18 चेंडूंमध्ये 16 धावसंख्येची गरज होती, आणि आता मात्र या ठिकाणी 12 चेंडूंमध्ये 14 धावसंख्येची गरज आहे. जिथे 3 षटकांचा विचार करायला गेला तर चेंडू गणित 2 धावा कमी होत्या. आता चेंडू गणित 2 धावा जास्त पाहायला मिळत आहेत. इथे मात्र सुभाष रटाटेंनी फार चांगली गोलंदाजी केली. इकॉनॉमिकल गोलंदाजी ज्याला म्हटली जाते. प्रत्येक चेंडूचा खर्च ना खर्चाचा हिशोब.
सांघिक खोट्यातलं चौथं षटक आणि वैयक्तिक दुसरं सुधाकर आईनकर. हा चेंडू सुंदर सटिक लेंथ लाईनचा वापर. सामना अटीतटीचा होतोय. फलंदाज आपण पाहतोय संदेश बांगर. हा फटका केला जातोय. या ठिकाणी पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात होतोय. एकच धाव येते. या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलंय. जाऊन पोहोचले अद्याप पर्यंत 34 या आकड्यावरती. इथे मात्र फुलटॉच करून देण्याचा प्रयत्न केला गेला होता. हाही चेंडू डॉट येतोय. अफलातून हाही चेंडू डॉट आलाय. इथे मात्र फ्रंट वरती आले, खेळलेत, क्षेत्ररक्षकाला फसवलं. चेंडू वन बाउंस चौकार, सीमारेषे बाहेर आलेला चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. ते आता मात्र 38 या आकड्यावरती. यस, थँक्यू डीजे. डीजे आता तुम्हाला थांबवत जाईल कारण आमच्यासाठी मॅच इम्पॉर्टंट आहे. कारण प्रत्येक खेळाडूसाठी वेळेचं भान हे महत्त्वाचं आहे आणि अशा परिस्थितीत आता आम्ही विलंब करू शकत नाही कारण आजच्या दिवसात थोडा उशीर झाला. एक मॅच आजच्या लॉटची बाकी आजच्या दिवसातली. इथे मात्र झटका बसतोय. निखिल परतावं लागेल. जाऊया, 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी अजूनही 9 धावसंख्येची आवश्यकता. चला स्पीडअप करा थोडं. 6 चेंडू आणि 9 धावसंख्येची आवश्यकता. चला जोरदार टाळ्याने मित्रांनो स्वागत करा या मॅचचं. कारण दोन्ही संघांसाठी तितकीच महत्त्वाची मॅच आहे. अर्थात पात्र जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2021 आपल्याला पाहायला मिळते. पर्व दुसरे आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. चला स्पीडअप करा पंच. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन लोभी. इथे अकलेचा पूर्णपणे वापर केला होता.
मी तर म्हणेल, परंतु चेंडूला उंची देण्यात थोडं अपयश आलं या फलंदाज संदेशला. एक धाव आले, 5 चेंडू आणि आता मात्र 8 धावसंख्येची गरज. धावफलक 39 या आकड्यावरती. पुढचा चेंडू, गोलंदाज तयार. सुंदर फटका यावेळी येतोय, चेंडू जातोय आउट ऑफ दी पार्क. इट इज बिग शॉट. इथे मात्र जबरदस्त टाळ्यांचा गजर होतोय, कारण मॅच पहा कुठे आली आहे. खरं म्हणायला गेलं तर मेहनत केलं, रोपटं लावण्याचं काम केलं निखिल बांगर आणि अरविंद बांगरणी, परंतु त्यांची फळी विसरल्याच्या नंतर वटवृक्षात रूपांतर केलं जातंय सतीश कडे यांच्याकडून. 2 धावसंख्येची गरज. 45 धावा धावफलकावरती. इथे विकेट. इथे मॅच मध्ये अजून एक ट्विस्ट पाहायला मिळतोय. सतीश कडेला परतावं लागतंय. तीन चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता. काय दिला? प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढायला सुरुवात झाली. अगोदर 3ऱ्या षटकानंतर ठोके मला वाटते 70च्या स्पीडने होते, आता 80च्या स्पीडने वाढले. 2 चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता. वाईट आणि त्याच्यावरती एक धाव. इट्स अ गेम, पार्ट ऑफ क्रिकेट. थँक्यू टीचर, थँक्यू. चला हस्तांदोलन करा श्री सिद्धिविनायक 11 संघ सह्याद्री टीमला. अफलातून मॅच झाली, शेवटपर्यंत सामना अगदी बरोबरीने चालला होता आणि मी म्हणेल की तो एक षटकार आला तर मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला.
आणि ए ग्रुपमधून 2 सामने जिंकतोय. सध्या टॉप वरती जाऊन पोहोचतोय श्री सिद्धिविनायक 11 संघ.